नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. संगमनेर तालुक्यातील वडणगाव येथील अत्यंत भयावह घटना सामाजिक मनोवृत्तीला धक्का देणारी आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आक्रोश आहे. इत्या 6वीत शिकणारी ही मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञात नराधमानं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. या घटनेने लोकांच्या मनात आक्रोश आणि धक्कादायक भावना निर्माण केली आहे. पीडित मुलगी शाळेच्या सुट्टीनंतर सायकलवरून घरी जात होती तेव्हा तिच्यावर हा हल्ला करण्यात आला. आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. यामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घाईघाईत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या चेहऱ्याचा 7 ते 10% भाग जळाला आहे, परंतु सध्या तिची स्थिती स्थिर आहे. पीडित मुलीच्या आईनं आणि कुटुंबानं आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तिच्या आईनं अशा प्रकारच्या कृत्याला कडक शिक्षेची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं आहे. माझ्या निष्पाप मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणारा आरोपी दया आणि सहानुभूतीला पात्र नाही, असं ती म्हणाली. आज साधारणतः 11:15-12च्या दरम्यानची घटना आहे. वडगाव पाण नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी या मुलीचे एक अंगावरती एक ॲसिड टाकण्याचा प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये एक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत. परंतु काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत. धन्यवाद. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्याशी चर्चा करताना ॲसिड विक्रीवरील कायद्याची कडक अंमलबजावणी आणि दामिनी पथकाची गस्त वाढण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यांनी केवळ शाळासमोरच नाही तर ग्रामीण भागातल्या निर्जन रस्त्यावरही सुरक्षा वाढवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. नुकतीच मी महिलांसाठी सेफ्टी ऑडिट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिला, मुली, बालकं जात असताना रस्त्यामध्ये काही वेळेला बसेस त्याचबरोबर चालत जात असताना असे हल्ले होतात. या संदर्भामध्ये सर्व डिपार्टमेंट्स, मग गृह विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. सभागृहात सुद्धा हे प्रश्न अनेक वेळेला गाजलेले आहेत. काल ही घटना कळल्यानंतर मी नगरचे SP सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क केलेला आहे. काल रात्रीपर्यंत तरी आरोपी पकडला गेलेला नव्हता. आरोपीचा हेतू जो आहे तो कुणाचा तरी सूड काढणं किंवा असंतोष माजवणं किंवा अशा प्रकारे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींना त्रास देणं या प्रकारची विकृती असू शकेल असं मला हल्ल्याच्या पद्धतीवरून वाटतं. लवकरात लवकर आरोपी पकडला जावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अर्थातच पोलीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जे काही महिलांकडून माहिती तिकडच्या येते वाहिन्यांवरून किंवा इतरत्र, त्यामध्ये आसपासचे जे छोटे छोटे रस्ते शाळांकडे जाणारे असतात त्याच्यावरती सुद्धा मुलींना सुरक्षितता लागते. तर मला स्वतःला असं वाटतं की जिथे शक्य होईल तिथे CCTV बसवण्याबरोबरच ही जी फिरती पथकं आहेत दामिनीची, ती जरी शाळांच्या मुख्य ठिकाणी ठेवली असली तरी आसपासच्या रस्त्यांवरती सुद्धा फिरती पथकं आवश्यक आहेत. काय प्रकारचं ॲसिड हे होतं याच्याबद्दलची माहिती अजून डॉक्टरांकडून पुरेशी आलेली नाहीये. सभागृहात चर्चा होत असताना सुद्धा यावरती मी स्वतः दखल घेतलेली आहे आणि तिच्या कुटुंबियांना आणि तिला सुद्धा लवकरच भेटण्याचा माझा विचार आहे. पण अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या मध्ये वेगळा शक्ती कायद्यासारखा राज्यस्तरीय कायदा असावा अशा प्रकारचं भूमिका मी सभागृहामध्ये महिलांच्या ठरावावरती मांडलेली होती. कारण शक्ती कायद्याच्या केंद्राचा BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेत जरी समावेश झाला असला तरी सुद्धा ॲसिड टाकणं आणि सायबर क्राईम्स याच्यासाठी महाराष्ट्राचा वेगळा कायदा असणं गरजेचं आहे. त्याची शिफारस पोलिसांना दिलेली आहे. मला ही अपेक्षा आहे की लवकरच राज्य सरकारकडून त्याबद्दल योग्य ती पावलं उचलून आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही चांगल्या प्रकारे होईल. या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या प्रकारचं ॲसिड फेकलं जातं त्याच्यावरती काही प्रतिबंध आणता येईल का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. संगमनेर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीच्या शोधासाठी पथके तपास करत आहेत. CCTV फुटेज आणि संशयित हालचालीच्या आधारे आरोपीच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. वडगाव पण ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ बंद आणि रस्ता रोको आंदोलन केलं.
या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती, परंतु आरोपीला अटक करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. ही घटना एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण करणारी आहे आणि ती केवळ एका अल्पवयीन मुलीला नाही तर संपूर्ण समाजाला धक्का देणारी आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.